प्रेक्षकांनो, आता एक वेगळी बातमी. उंदरानं नोटा कुरतडल्याचं अथवा पळवल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण मुंबईमध्ये उंदरामुळे 10 तोळे सोन्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलंय. एका महिलेनं वडापाव सोबत सोन्याची पिशवी देखील भिक्षेकरी महिलेला दिली होती. ती बाब लक्षात आल्यानंतर सुरू झाला सोन्याच्या दागिन्यांचा शोध. नेमकं काय घडलं पाहूयात हा खास रिपोर्ट. वडापाव सोबत दिले सोन्याचे दागिने. कचऱ्यात फेकली दागिन्यांची पिशवी. उंदरामुळे लागला 10 तोळे सोन्याचा शोध. ही सीसीटीव्ही चित्रफीत जरा निरखून पहा. रिक्षातून एक पिशवी फेकल्याचं या चित्रफितीत पाहायला मिळतंय. खरे तर अवघ्या काही सेकंदाची ही चित्रफीत आहे, पण याच चित्रफितीमुळे तब्बल 10 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने शोधण्यात पोलिसांना यश आले. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण मुंबईतील दिंडोशीमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरे कॉलनीमध्ये राहणाऱ्या सुंदरी प्लानीबेन या सोमवारी बँकेमध्ये 10 तोळे सोनं गहाण ठेवण्यासाठी निघाल्या होत्या. मुलीच्या लग्नाचं कर्ज फेडण्यासाठी बँकेमध्ये दागिने गहाण ठेवून कर्ज घेण्याचा त्यांचा विचार होता. बँकेत जात असताना वाटेत त्यांना एक भिक्षेकरी महिला दिसली. सुंदरी यांनी आपल्या जवळच्या पिशवीतील एक वडापाव त्या महिलेच्या मुलाला दिला. पण जेव्हा सुंदरी बँकेत पोहोचल्या तेव्हा पिशवीमध्ये सोन्याचे दागिने नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी वडापावच्या पिशवीसोबत सोन्याच्या दागिन्यांची पिशवी देखील भिक्षेकरी महिलेला दिली होती. रास्ते में छोटे छोटे बच्चे उनको नजर आए जो भिक्षे करू थे. उनको भूख लगी थी, इसलिए उन्होंने वो पाव की थैली उनको खाने के लिए दे दी. नज़रअंदाज से उसमें 10 तोले के गहने उनके साथ गए. जब वो महिला बैंक में गहने गिरवी रखने के लिए गए तब उनको महसूस हुआ कि जो सोने का थैला है वो पाव के थैले में वो लड़के को दे दिया गया. नेमकी चूक कुठे झाली हे लक्षात आल्यावर सुंदरी तात्काळ भिक्षेकरीच्या शोधात माघारी आल्या. मात्र त्यांना ती महिला आढळून आली नाही. त्यानंतर सुंदरी यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी भिक्षेकरी महिलेचा शोध घेऊन विचारपूस केल्यानंतर त्या पिशवीची माहिती मिळाली. एक सीसीटीवी फुटेज चेक किया तो उसमें नजर आया कि वो औरत ने रिक्शा में से वो थैला कचरे के ढेर में फेंक दिया था. और निरीक्षण करने के बाद ऐसा दिख गया कि वह जो थैली थी वो चूहे एक गटर में लेके गए. दरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील कचराकुंडीच्या परिसरात शोध घेतला. मात्र त्यांना सोन्याची पिशवी काही आढळून आली नाही. त्याच वेळी पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रफितीचा धांडोळा घेतला आणि त्यांना धागेदोरे मिळाले. ती पिशवी रस्त्याच्या कडेला फेकल्याचं सीसीटीव्ही चित्रफितीत आढळून आलं. तसंच एक उंदीर ती पिशवी गटारात घेऊन गेल्याचं सीसीटीव्हीतून उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी त्या गटारात शोध घेतला असता त्यांना सोन्याच्या दागिन्यांची पिशवी आढळून आली. पोलिसांच्या प्रयत्नामुळेच हरवलेले 10 तोळ्याचे दागिने सुंदरी प्लानीबेन यांना परत मिळाले. दागिने परत मिळाल्यामुळे सुंदरी यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18.